नमस्कार मैत्रिणींनो, भाजी पटाका रेसिपी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी आज करणार आहे कोथिंबीरचे मुटकुळे आणि पराठे, दोन्ही पण दाखवणार आहे तुम्हाला। चला तर बघूया, आता रेसिपीकडे वळूया। मुटकुळे आणि पराठे दोन्ही पण करून दाखवणार आहे तुम्हाला। त्यासाठी मी कोथिंबीरची एक पेंडी घेतलेली होती, ती स्वच्छ धुवून आता आपण बारीक चिरणार आहोत त्याला। अशा पद्धतीने एकदम बारीक चिरायची ती। मुलांच्या टिफिनला देण्यासाठी पण चांगले आहे हे मुटकुळे। पराठे बनवायचे आहे त्याचे आणि मुटकुळे पण बनवायचे। कापून घेत आहे कोथिंबीर। हे कापून झालेली कोथिंबीर। त्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया। हिरवी मिरची घेतलेली आहे मी 7-8, लसण पाकळ्या घेतले, जिरे आलं घेतले। आता आपण ते मिक्सरला बारीक करून घेऊया। मुलांना काय द्यायचं हा प्रश्न पडत असेल तर तुम्ही मुटकुळे अवश्य देऊ शकता मुलांना। यासाठी येथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। बाजरीचं देखील वापरतात, पण मी ज्वारीचं वापरलेलं आहे। ज्वारीच्या पिठाने मुटकुळे हे असे खुसखुशीत येतात। ओवा घालून घ्यायचा थोडासा। पाहू शकता तुम्ही, मीठ घालायचं। हळद घालायची आणि आता मिक्स करून घ्यायचं हे। कोथिंबीर घेतलेली होती कापून, ती घालायची आता। मी तुम्हाला रश्याचे मुटकुळे देखील करून दाखवणार आहे, एक दिवस रेसिपी टाकणार आहे ती। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची कोथिंबीर त्यात, आणि जो मसाला काढलेला होता आपण तो आता पिठात मिक्स करायचा या। मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं ते। हे बघा, पीठ मळून झालेलं आहे त्याचं। आता आपण कोथिंबीरचे मुटकुळे तयार करायला घेऊया। शालू फ्राय करणार आहोत आपण त्याला। त्यासाठी कढईत मी थोडंसं तेल घालून घेतलंय।
बघू शकता तुम्ही। हे बघा अशा पद्धतीने करायचे ते। मुटकुळे हे वाफेवरचे देखील होतात, पण त्याला जास्त वेळ लागतो वाफेवरचे मुटकुळे करण्यासाठी, आणि मुलांच्या टिफिनला देण्यासाठी हेच मुटकुळे झटपट होतात। हे बघा झालेले आहे मुटकुळे करून। आता ते झाकण ठेवणार आहोत आपण। हे पलटून टाकायचे। परत एकदा झाकण ठेवायचं। हे बघा झालेले आहे आपले मुटकुळे। याच्यासोबत तुम्ही सॉस किंवा दही देऊ शकता मुलांच्या टिफिनला। चला तर आता पराठे बघूया। सर्दी झाल्यामुळे माझा आवाज थोडासा बसलेला आहे, त्यामुळे मी जास्त बोलत नाहीये। इथे एक पराठा करून झालेला आहे। हे बघा कोथिंबीरीचे पराठे म्हणजे सगळ्यांचे आवडीचे आणि झटपट असे होणारे पण आहे। पहिला पराठा तयार झालेला आहे आपला, दुसरा मी टाकलेला आहे तव्यावरती। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत राहा। छोटे छोटे काही टिप्स असतात, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। घरात एकदा करून बघा मुटकुळे आणि पराठे, कोथिंबीर पराठा किंवा कोथिंबीर मुटकुळे। तुमच्याही मुलांना आवडेल, ते कुरकुरीत असतात खायला आणि टिफिनला देण्यासाठी पण चांगले आहे। मुटकुळेची रेसिपी ही खास मराठवाड्यामधली आहे। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। कमेंट करून नक्की सांगा कसे झाले मुटकुळे आणि पराठे।